आषाढी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरता पुणे ते पंढरपूर वारी सेवेकरता 3 सुसज्ज रुग्णवाहिका आणि 2 टँकर दगडूशेठ गणपती ट्रस्ट तर्फे पुण्यातून पाठवण्यात आले। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज आणि संत सोपान काका यांच्या पालखी सोहळ्यासोबत ही वाहने रवाना झाली। जय गणेश रुग्ण सेवा अभियानाअंतर्गत या उपक्रमाची सुरुवात झाली असून दरवर्षी मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स, औषधे व आरोग्यविषयक सेवा पालखी सोहळा समारोपापर्यंत विनामूल्य पुरवण्यात येतात। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गणपती मंदिरासमोर रुग्णवाहिकेचे पूजन करून या उपक्रमाचा शुभारंभ झाला। यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष व उपक्रमाचे नियोजन करणारे डॉक्टर रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे यांसह ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे मंगेश सूर्यवंशी, विनायक रासने, अंकुश रासने, संतोष रसाळ यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। रुग्णवाहिकेसोबत डॉक्टर श्यामकांत गंभीर, ज्योत्स्ना राऊत, डॉक्टर अनिल साखरीकर, डॉक्टर इंद्रवर्धन दोडिया, डॉक्टर अनुराधा गंभीर, डॉक्टर दर्शनी मेश्राम, डॉक्टर ऋषभ पोरवाल आदी 9 डॉक्टरांसह स्वयंसेवकांची टीम असणार आहे। उपक्रमाचं यंदा 35वे वर्ष आहे। सासवड मार्गे जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत लोणी मार्गे जाणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत आणि संत सोपानकाका पालखी सोहळ्यासोबत या रुग्णवाहिका व टँकर असणार आहेत। कित्येक किलोमीटर पायी प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत आवश्यक आरोग्यविषयक सेवा त्वरित मिळाव्यात याकरता या उपक्रमाचे आयोजन केले जाते। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सहयोगी वैद्यकीय संस्थेतर्फे पालखी सोहळा ज्या ज्या ठिकाणी मुक्कामास असतो तेथे फिरता दवाखाना देखील चालवला जातो। यामध्ये त्वचारोग, कान, नाक, घसा, नेत्र तपासणी, रक्तदाब, शर्करा तपासणी अशा विविध तपासण्या करण्यात येतात। तसेच औषधोपचार विनामूल्य दिला जातो। हजारो वारकरी दरवर्षी या आरोग्य सेवेचा लाभ घेतात। हे जे वारीचा हा जो एकंदर उद्योग आहे हा आम्ही 30 वर्षापूर्वी पहिल्यांदा सुरू केला आणि त्यावेळेला वारीवरच्या लोकांना वैद्यकीय सेवा फारशी अवेलेबल नव्हती। त्याच्यामुळे आम्ही सर्व रस्ता भरून म्हणजे पुणे ते पंढरपूर डॉक्टरांची सेवा आम्ही पहिल्यापासून गेले 30 वर्ष करतोय। तर ही सर्व सेवा ट्रस्टतर्फे मोफत असते, म्हणजे इथं कोणी पैसे घेत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला रिकग्निशन खूप मोठं आहे। कारण काय आहे की आम्ही औषधं जी आहेत ना ती हॉस्पिटलमध्ये चांगली औषधं असतात तीच आम्ही घेतो। त्याच्यामुळे औषधांना गुण येतो इथे। आणि बाजूचे जे सरकारी डॉक्टरांच्यापेक्षा बारीक सारीक औषधं असतात तसे आमच्याकडे नसतात। त्याच्यामुळे आमच्या ह्या गाडीला सगळ्यात जास्त गर्दी असते। आणि लोकांची आणखीन एक श्रद्धा आहे की गणपतीच्या गाडीवर आपण औषध घेतलं तर लवकर बरे होऊ, ही तशी अंधश्रद्धा आहे। पण आमचे डॉक्टर सगळे चांगलं काम करतात। आणि आत्ता माझ्याकडे इथे जवळपास 9 डॉक्टर आहेत। त्या 9 डॉक्टरांचे 3-3 ठिकाणी सर्व ॲम्ब्युलन्सबरोबर सेवा 24 तास देतो आणि त्यांना वाटेत उतरायची सोय केलेली आहे। आणि ते सकाळी 8 ते रात्री 7 पर्यंत दिवसभर सेवा देतात।